ज्या सोसायटीवर तुम्ही पतपेढीवर बोलताय त्या पतपेढीचं 42 कोटी भागभांडवल तुम्ही बोलताय। तुमच्याकडे 500 कोटीच्या ठेवी आहेत। आम्हाला तुम्ही काय दिलं? 10 लिटरचं तेल, 10 लिटरच दिलं ना, आणि एक गाडगं दिलं मोकळं। ते कशासाठी दिलं इथं आल्यावर मला कळालं। त्या गाडग्याचा उपयोग कधी करतात माहिती काय? कधी करतात माहिती कोणाला? सगळ्यांना कळणार गाडग्याचा उपयोग कधी करतात। मी 3 वेळा कागलमध्ये सभा झाली, माझा आजगावकर साहेब तुमच्यावर लक्ष म्हणजे तुम्ही काय करताय मी बघतो। कलेची सभा झाली, कोपारड्याची सभा झाली, आजगावकर साहेब इकडे तिकडे कुठे जातात काय बघतो। बिचारा माणूस आमदार असून 11 साडे 11 वाजता तिथंच थांबलेला असतो आणि जेवतो। तर यांची सभा झाली की यांच्यातली मंडळी कुठे जातात कळत नाही। ते डायरेक्ट सभासद सगळे बाहेर गेले की यायला चालू होत्या आणि मग त्या गाडग्याचा उपयोग करतात का काय असं वाटतं। ही जनता खरी नाही आहे दादा। तुम्ही जे काय कार्यक्रम करत आहात, काहीतरी पाकिटे बिकिटे काहीतरी चालू आहे म्हणून माझी कोल्हापूरच्या जनतेला विनंती आहे, दादासारखा लबाड माणूस दुसरा कोणी नाही। माझी विनंती आहे तुम्हाला की येणाऱ्या 7 तारखेला आजगावकर साहेबांची साथ द्यायची आणि 7 जर तुम्ही दिले 100% तुम्ही देणार आहात, कारण यांचा आकडा सुद्धा 17 आहे आणि हलशील करताना कौल सुद्धा असा दिलाय की 17-0 यांना अगदी विजयी होणार आहे। एवढ्यासाठी आपल्याला मी सांगतो की दादा अजिबात कधी खरं बोलत। आईची शपथ घेऊन मी सांगतो, आम्हाला आईची शपथ घेतली, बायकोची शपथ घेतली, मुलग्याची शपथ घेतली आणि 540 दिवस झालं आमच्यातला पुणे सुटून संचालक झाला नाही। मग मला सांगा, एवढ्या लोकांना जर तुम्ही फसवत असाल तर हे सुज्ञ शिक्षक आहेत। दादाचं जे काय येतंय ते सगळं घ्या, कारण हे चोराचं आहे, लबाडाचं आहे। कारण घेताना जो माणूस दिवसाला स्वतःचा डबा घेऊन येतो गाडीमधलं आणि एखाद्या शाळेमध्ये फक्त वर्तमानपत्राचं पान घेतो आणि त्यावर भाकरी आणि भाजी खातो, अशा आमदाराची तुम्ही साथ। कारण एखाद्या लबाड माणसाला एकदा झालं, 2दा झालं, एकदा जर इथं दादाचं गाडाप झालं तर दादावर उठत तर एवढंच तर ही गाडाप करण्याची वेळ आहे। जर आता आपण फाजील आत्मविश्वास ठेवला, कोल्हापूरची अंबाबाई बघायला गेली, एवढं लक्षात ठेवा, कुणाची साथ द्यायची तर चांगल्याची साथ द्यायची। चांगल्याची जर साथ दिली तर वरती सुद्धा न्याय आहे। आम्ही एक मागत होतो दादा, आम्हाला आता आजगावकर साहेबांच्या रूपाने 17 संचालक मिळणार आहे। फक्त एकच विनंती राहील, 7 तारखेपर्यंत संध्याकाळ होईपर्यंत 1 दिवस फक्त। आजचा आता समाप्तच होतोय, चांगलं जेवण पण ठेवलेलं आहे। उद्याच्या दिवसामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य करा। जे काय दादाचं येईल हे सगळं घ्या, ओरबाडून घ्या, अजून पाहिजे म्हणून सांगा। खरं आणखी एक चिन्ह लक्षात ठेवा आणि भरघोस मताने या पॅनेलला विजयी करावं अशी विनंती करतो।